मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 चे समरूपता हे प्रकरण अभ्यासत आहोत. तर आजच्या आपल्या 13व्या तासिकेमध्ये आपण सराव संच 1.3 मधील कसोट्यावर आधारित 1, 2, 3 व 4 उदाहरण अभ्यासणार आहोत. यामधील पहिलं उदाहरण असं आहे. आकृतीमध्ये कोन एबीसी 75 अंश, कोन ईडीसी 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्याची समरूपता योग्य एकास एक संगतीनुसार लिहा. यामध्ये आपल्याला प्रश्न किती विचारले? कोणते दोन त्रिकोण, याच्यामधले कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत आणि त्यांची एकास एक संगती. या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात. एक त्रिकोण आहे ईडीसी आणि दुसरा त्रिकोण आहे एबीसी. हे दोन त्रिकोण आहेत. या दोन त्रिकोणामध्ये एबीसी हा एक त्रिकोण आणि ईडीसी हा दुसरा त्रिकोण. हा ईडीसी मध्ये डी हा 75 अंश आहे, तर एबीसी मध्ये बी हा 75 अंशाचा कोन आहे. दोन कोन सारख्या मापाचे आहेत. आपल्याला माहित झालं की कुठल्याही दोन कोनांचं माप जर समान असेल तर ते दोन कोन एकरूप असतात. तर ह्या दोन त्रिकोणामध्ये बघूया आपण. सर्वप्रथम त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीसी मध्ये कोन एबीसी बरोबर 75 अंश आणि कोन ईडीसी बरोबर सुद्धा 75, म्हणजे दोघांचे माप समान म्हणून आपण डायरेक्टली लिहू कोन एबीसी एकरूप कोन ईडीसी. हे दोन कोन घेऊ. एबीसी एकरूप कोन ईडीसी प्रत्येकी 75 अंश. आणि त्याच्यानंतर एबीसी व ईडीसी मध्ये सी कोन हा सामायिक दिसतो. एबीसी हा त्रिकोण घेतला तरी सी कोन आहे, ईडीसी म्हटलं तरी तोच सी कोन आहे. म्हणून आपल्याला परत एबीसी मधला सी कोन आणि ईडीसी मधला सी कोन हे दोन्ही कोन एकच आहेत. त्याला आपण म्हणू शकतो सामायिक कोन. हे दोन कोन सामायिक कोन आहेत. त्यानंतर आपल्याला माहित आहे की कुठल्याही दोन त्रिकोणामध्ये कोणतेही दोन कोन एकरूप असतील तर कोको कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप होतात. म्हणून इथे हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. दोन कोन झाले की हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवू शकतो. म्हणून इथे लिहिता येईल त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण. आता लिहिताना थोडी विशेष काळजी घ्यावी लागेल कारण एकाच एक संगती लिहायची. इथला बी कोन कोणत्या कोणाशी एकरूप आहे? डी कोणाशी. बी कुठं आहे? मध्ये, म्हणून मध्यभागी डी लिहा. त्याच्यानंतर सी कोन कोणत्या कोणाशी एकरूप आहे? सी शेवटी आहे, इथं सी लिहा. राहिलेलं अक्षर कोणतं आहे याचं? डीसी म्हणजे ई राहिलेला आहे. ही झाली त्याच्यात संगती आली आणि समरूप दाखवलं. इथं कारण लिहिता येतं आपल्याला कोको समरूपता कसोटी. या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. तसंच दुसरं उदाहरण बघा. आकृतीमध्ये हे दोन त्रिकोण दिलेत. हे विचारलं की हे त्रिकोण समरूप आहेत का? आपल्याला समरूप त्रिकोण आहेत किंवा नाहीत असं जर विचारलं तर दोन बाबी लक्षात येणं आवश्यक आहेत. ते म्हणजे कोन आणि बाजू. आपल्या माहित आहे नंबर 1, जर संगत कोन एकरूप असतील आणि त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. याच्याही पेक्षा पुढे जर गेलो तर आपण कसोट्या पाहिल्या होत्या आणि कसोट्यावरून केवळ बाजूही दिल्या तरीही आपल्याला एक कसोटी आहे
ती कसोटी म्हणजे बा कसोटी. तर कोणाचा काहीही संबंध नाही म्हणून कोणाच्या कसोटीचा विचार सुद्धा करायचा नाही. को कसोटी होऊ शकत नाही, को होत नाही, बा होत नाही, कारण कोण कुठलाही दिली नाही, फक्त बाजूंच्या लांबी दिल्यात म्हणून बा कसोटी होती काय ते बघायचंय. मग बा कसोटी होण्यासाठी संगत बाजू घ्यावा लागतील. आपण संगत बाजू घेऊन बघूया. त्रिकोण PQR व त्रिकोण LMN संगत बाजू प्रमाणात आहेत का ते बघायचंय. संगत बाजू प्रमाणात आहेत का हे कसं बघणार, तर त्यांचं गुणोत्तर घेऊन. गुणोत्तर समान असेल तर बाजू प्रमाणात असतात. पहिली बाजू घेऊ PQ छेद LM. PQ ची किंमत 6, LM ची किंमत 3, म्हणजेच हे गुणोत्तर काय येईल, 3 1 3, 3 2 6. 3 ही समानपट होते, 3 1 3, 3 2 6, म्हणजे 2/1. हे एक विधान झालं. एका बाजूची किंमत काढली आपण. तसंच आता दुसरी बाजू घेऊ. PQ घेतला, आता QR घेऊ, दुसरी सेकंड. QR त्याची संगत बाजू, QR ची संगत बाजू MN, याचं गुणोत्तर घेऊ. QR ची किंमत आहे 8, MN ची किंमत आहे 4. इथं सुद्धा तसंच होईल. 4 आणि 8 मध्ये 4 समानपट आहे. 4 1 4, 4 2 8, म्हणजे 2/1. हे झालं या गुणोत्तराची किंमत नंबर 2. त्यानंतर तसंच तिसरं बघूया. तिसरं आता राहिलेले PR छेद LN याची संगत बाजू. PR ची किंमत 10 आणि LN ची किंमत आहे 5. 5 न कटतं, 5 1 5, 5 2 10, 2/1. हे झालं विधान नंबर 3. आपल्याला 1 2 व 3 वरून सांगता येतं की ह्या तिन्ही गुणोत्तराच्या किमती समान आहेत. तिन्ही गुणोत्तराच्या किमती समान म्हणजे याला आपण म्हणतो प्रमाणात आहेत. म्हणून PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर आहे PR छेद LN. म्हणजे ह्या बाजू काय, हे आपण 2 3 वरून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येते की या त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात आहेत. आणि म्हणून जर बाजू प्रमाणात असतील तर बा कसोटीनुसार ते 2 त्रिकोण समरूप असतात. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN याची कसोटी सांगता येते आपल्याला बा कसोटी. संगती सुद्धा करेक्ट आपण घ्यायला पाहिजे. हे PQ इथं LM, PQ LM, QR छेद MN, QR छेद MN आणि PR छेद LN. अशा प्रकारे हे दुसरं उदाहरण होतं. याच्यानंतर असंच उदाहरण आपण तिसरं पाहूया. याच्यात तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलं बघा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल. अशाच पद्धतीचा एक प्रश्न याच्यामध्ये त्रिकोणमितीमध्ये सुद्धा असतो. त्यावेळेस थोडी जम्बलिंग होती मुलांची. तर बघा या ठिकाणी 2 खांब आहेत, एक PQ आणि दुसरा AB. PQ आणि AB हे खांब आहेत, जमिनीशी लंब असतात. PQ या खांबाची लांबी 4 मीटर आहे, तर AB या खांबाची 8 मीटर लांबी. दोन्ही खांब एकाजवळ एक उभे आहेत आणि यांची सावली पडते. पहिल्याची सावली एवढी पडते BC आणि या लहान खांबाची सावली पडते RQ एवढी, म्हणजे हे 6 मीटर पडते. मग आपल्याला विचारलं हे दोन्ही खांब, एक लहान एक मोठा, आपण जमिनीवर उभे केले आणि एकाच वेळी याची सावली 6 जर पडत असेल तर याची सावली किती असेल. मग हे समरूपताचा आधार घेऊन हे आपल्याला सोडवता येतं. जे दिलं ते आपण बघूया. रेख PQ
रेख PQ व रेख AB हे जमिनीवरील उभे खांब असून त्यांची एकाच वेळी पडणारी सावली अनुक्रमे PQ ची कोणती आहे? RQ, रेख RQ व रेख BC आहे. याच्यामध्ये आपल्याला बरचसं काही समजतं. एकाच वेळी सावली पडते म्हणजे याचा अर्थ होतो हे खांब ही याची अशी सावली पडायला खाली, म्हणजे असं जे काही सूर्यप्रकाश आहे किरण असा जातो. आणि म्हणून हा जो कोन आहे दोघांचाही हा समान असतो. एकाच वेळी पडणारी ही सावली असल्यामुळं हा कोन आपल्याला सारखा दाखवता येतो. हे याच्यावरून आपल्याला समजतं. मग हे दोन त्रिकोण अर्थात आपल्याला समरूप दाखवावं लागतील किंवा दाखवता येतात, कारण स्पष्टच लक्षात येतं की PQR आणि ABC मध्ये कोन Q आणि कोन B 90 अंशाच्या लंब आहेत, म्हणजेच 90 अंशाच्या जमिनीला लंब असतात खांब. आणि त्याच्यानंतर एकाच वेळी ही सावली पडलेली आहे म्हणून हा कोन आणि हा कोन सुद्धा एकरूप. कोणत्याही दोन त्रिकोणामध्ये कोणतेही दोन संगत कोन एकरूप असतील तर कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप असतात. आणि जर दोन त्रिकोण समरूप असतील तर आपल्याला माहितीच आहे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून आपण हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे दाखवूया. त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये कोन P एक अक्षर लिहिलं तर चालेल किंवा 2-3 अक्षर लिहा. RPQ एकरूप कोन CAB हे आपण कशावरून लिहिलं? एकाच वेळी सावली पडत असल्यामुळे हे दोन कोन म्हणजे हे सूर्यप्रकाशाचे किरण सारखा कोन तयार करतात. आणि त्याच्यानंतर दुसरा कोन PQR एकाच वेळी पडणाऱ्या सावलीमुळे तयार झालेले कोन आहेत. दुसरा कोन PQR एकरूप कोन ABC. याचं कारण सांगता येईल प्रत्येकी 90 अंश. मग हे दोन कोन जर समजा एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC असं आपल्याला सांगता येतं. आता याच्यात आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. पण याच्या संगत बाजू लिहूया. म्हणून PQ छेद AB बरोबर आहे QR छेद BC बरोबर आहे PR छेद AC. याचं कारण लिहिता येतं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आणि हे समरूप कशामुळे आहेत म्हणून सांगितलं आपण? दोन कोन म्हणजेच याची कसोटी कोणती होते? कोको कसोटी. तर कोको कसोटी सांगू. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय माहिती आहे ते बघा. 3 बाजूपैकी कुठलेही दोन गुणोत्तर घ्यायचे. कुठलेही दोन गुणोत्तर घेण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये कोणत्या किमती आहेत ते बघायचे. PQ आणि AB ची किंमत माहिती म्हणजे हे गुणोत्तर आपण घेऊया पूर्णपणे. त्याच्यानंतर सावलीचा संबंध असणारा QR आणि BC म्हणजे हे पहिले दोन गुणोत्तर घ्यायचे. PR आणि AC काही काम नाही म्हणून आपण हे दोन गुणोत्तर घेऊ. PQ छेद AB बरोबर आहे QR छेद BC यांच्या किमती ठेवू. PQ ची किंमत आहे 4, AB ची किंमत आहे 8, QR ची किंमत आहे 6 आणि BC ची किंमत काढायची. BC ही मोठ्या खांबाची सावली आहे. तिरपा गुणाकार करू. 4 गुणिले BC बरोबर 6 गुणिले 8 म्हणजेच BC बरोबर 6 गुणिले 8 भागिले 4
4 1 4 4 2 8 म्हणजे BC ची किंमत किती येते 6 2 12. म्हणून आपल्याला काय सांगता येतं, म्हणून त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची असेल. अशा प्रकारचं हे तिसरं उदाहरण होतं. याच्यानंतर अजून एक उदाहरण आहे, त्यामधलं चौथं उदाहरण. चौथ्या उदाहरणामध्ये बघा, त्रिकोण एबीसी मध्ये एपी लंब बीसी, त्याच्यानंतर एक बीक्यू लंब एसी आणि बी दरम्यान पी दरम्यान सी, ए दरम्यान क्यू दरम्यान सी. तर काय दाखवायचं आपल्याला, त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी. आता आपण हेच दोन त्रिकोण घेऊया, हे समरूप दाखवायचे आणि समरूप दाखवून आपल्याला एसी ची किंमत काढायची. पण जे त्रिकोण समरूप दाखवायचे ते आपण अगोदर लिहू. त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूबी मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. समरूप दाखवण्यासाठी लहानात लहान कसोटी आहे आपली कोको कसोटी. याच्यात बघायचं दोन कोण आहेत का. तर या अक्षरावरून समजते दोन्हीमध्ये सी कोण आहे, हा तो सामायिक कोण येईल. आणि त्याच्यानंतर दोन्ही त्रिकोणामध्ये एक कोण 90 अंशाचा आहे, म्हणजे अर्थात हे दोन्ही त्रिकोण समरूप होतात कोको कसोटीनुसार. म्हणून सीपीए व सीक्यूबी मध्ये, सीपीए व सीक्यूबी मध्ये अगोदर हे प्रत्येकी 90 अंशाचे कोण लिहूया. कोण सीपीए एकरूप कोण सीक्यूबी करण्याचं प्रत्येकी काटकोन किंवा प्रत्येकी 90 अंश. सीपीए हा 90 अंशाचा कोण आहे, सीक्यूबी हा सुद्धा 90 अंशाचा. हे 90 आणि हे 90 सारख्या मापाचे आहेत, प्रत्येकी 90 अंश म्हणजे कोण एकरूप. त्यानंतर दुसरा कोण म्हणजे सामायिक असलेला सी, एक अक्षर लिहिलं तरी चालते किंवा 3 अक्षर कसे लिहिलं तरी चालेल. कोण सी एकरूप कोण सी, याचं कारण लिहूया सामायिक कोण. परत बघा सीपीए मध्ये हा सी कोण आहे, सीपीए मध्ये हा सी कोण आहे आणि सीक्यूबी मध्ये तोच सी कोण आहे, म्हणून याला आपल्याला सामायिक कोण म्हणता येते. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये हे दोन कोण संगत कोण हे एकरूप आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप असतील. म्हणून त्रिकोण सीपीए संगती व्यवस्थित बघून घ्यायची एकदा. समरूप त्रिकोण बघा, पी आहे तर इथं क्यू पाहिजे, पी मध्यभागी आहे, क्यू मध्यभागी घेऊया. त्याच्यानंतर सी सुरुवातीला, इथं सुद्धा सी म्हणजे सीक्यूबी, संगती तीच आहे. इथं कारण सांगता येईल कोको कसोटी, कोको समरूपता कसोटी. आता हे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर मागच्याच उदाहरणाप्रमाणे यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि म्हणून संगत बाजू आपल्याला लिहिता येईल. म्हणून सीपी पहिलं, सीपी किंवा पीसी काही घेतलं तरी चालेल, छेद सीक्यू बरोबर आहे पीए छेद क्यूबी बरोबर सीए म्हणजेच एसी छेद सीबी म्हणजेच बीसी. तर कारण लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आणि मग आता ह्या 3 गुणोत्तरापैकी 2 गुणोत्तर घेऊ ज्याच्या दोन्ही किमती दिल्यात आणि ज्याच्यात एक किंमत काढायची. एसी काढायचं म्हणजे हे गुणोत्तर घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर एपी आणि क्यूबी दिलेलं आहे म्हणून हे गुणोत्तर, हे 2 गुणोत्तर घेऊया. म्हणून पीए किंवा एपी छेद क्यूबी बरोबर आहे एसी छेद बीसी. याच्यात किमती पीए म्हणजे एपी ची किंमत 7 आहे, क्यूबी ची किंमत 8 आहे, एसी ची किंमत काढायची आणि बीसी ची किंमत
12 म्हणून तिरपा गुणाकार करूया. म्हणून 8 गुणिले AC बरोबर आहे 8 गुणिले AC बरोबर आहे 7 गुणिले 12. म्हणून AC बरोबर 7 गुणिले 12 भागिले 8. 4 न भाग जाईल 4 दोन्ही 8 4 त्रिक 12. म्हणजेच AC बरोबर काय होतं मग 7 त्रिक 21/2. म्हणजेच किती होईल मग 10.5. 21 भागिले 2 10.5 ही AC ची किंमत येते. तर यानंतरचे पुढील प्रश्न उदाहरण 4च्या नंतरचे काही प्रश्न आपण पुढच्या तासामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.